श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजेच काय, ज्याचे प्रश्न सेवा करून सुद्धा सुटत नाही. खूप काही सेवा केल्या, संकल्पयुक्त सेवा केल्या, ही सेवा झाली, ती सेवा झाली, भरपूर व्हिडिओज बघितले आणि व्हिडिओ बघून सुद्धा सेवा करून सुद्धा आणि सगळे प्रकारचे पर्याय करून झाले तरीसुद्धा इच्छा प्राप्ती होत नाही. किंवा मी असं काय करू की ज्यामुळे माझ्या सेवेचं फळ मला मिळेल, अशा बऱ्याच लोकांना म्हणजे शंका असतात मनामध्ये की मी कुठे चुकत आहे आणि काय माझी चूक असल्यामुळे मला सेवेचं फळ मिळत नाही. तर ही चूक जर तुम्ही करत असणार, सेवा करत असणार ना, तर तुम्हाला नक्कीच सांगेल, तुम्ही कितीही सेवा करा, काही करा, पण तुमच्या सेवेचं फलप्राप्तीही मिळणार नाही. तर आता ती चूक म्हणजेच कोणती? बघा, आपण सेवा करत असतो. सेवा करत असताना कुठलीही सेवा असू द्या, महाराजांची सेवा करत असतो, तर मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही पाळतात का ते बघा. स्वतःची चूक कधीच कोणाला दिसत नाही. बरेच लोक असे असतात क्वचित की त्यांची चूक त्यांना समजते. तुम्हाला माहिती पडेल की आपण कुठे चुकत आहोत, हे लक्षात घ्या. जर या चुका तुमच्याकडून होत असतील तर नक्कीच महाराज बघत असतात, त्यांना सांगायची गरज पडत नाही कुठल्याही गोष्टीची. ते प्रामाणिक बघत असतात आणि आपण प्रामाणिक किती सेवा करतो ते त्यांना माहिती असतं. जगाला दाखवायचं गरज नाही आपण जर सेवा करत आहोत तर. ते महाराज बघतात आणि महाराजच ठरवत असतात आपल्या आयुष्यात काय करायचं आहे, आपण किती प्रामाणिक आहोत, किती खरे आहोत, किती कशा पद्धतीने सेवा करत आहोत, हे सगळं त्यांना माहिती असतं. त्यामुळे तुम्ही ह्या चुका करतात का सेवा करत असताना ते बघा, आणि म्हणूनच तुम्हाला सेवेचं फळ हे मिळत नाही. आता सर्वप्रथम सांगेल तुम्हाला, बघा, आपण सेवा करत असतो. सर्वप्रथम सेवा करत असताना संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करत असणार तर कुणालाही ते सांगायचं नाही. जी संकल्पयुक्त सेवा तुम्ही करत आहेत, संकल्प करा. तुम्ही महाराजांना सांगा, आपल्या घरातल्या व्यक्तींना सांगता आलं तर सांगा, पण कसं नियम आपल्याला सांगावे लागतात त्यांना, म्हणून सांगावं लागतं की आपल्या घरातल्या व्यक्तींना की नियम पाळायचे आहेत, म्हणून त्यांना सांगा. बघा, आपली सेवा जेवढी गुपित तुम्ही ठेवली तेवढी चांगली असते. तुमच्या शेजाऱ्यांना सांगू नका, तुमच्या नातेवाईकांना सांगू नका, तुमचे कुणी असू दे, तुम्हाला खूप वाटतं माझा मित्र आहे, मैत्रीण आहे, त्यांना सांगू नका. तुमची सेवा पूर्णत्वाला जाऊ द्या. पूर्णत्वाला गेल्यानंतर तुमची इच्छा प्राप्ती झाली, त्याचं फळ तुम्हाला मिळालं, त्यानंतर तुम्ही सांगा. नक्कीच सांगायचं. बरेच लोक ते पण म्हणतात की सांगायचं नाही, गुपितच सेवा ठेवल्याने त्याची अजून आपल्याला म्हणजे आपल्यात एक पावर असते, सकारात्मक ऊर्जा आपल्यात असते. पण जर आपली सेवा सांगितल्यानंतर दुसरा एखादी सेवेकरी घडत असेल तर नक्कीच आपण सेवा सांगावी. आपण कुणाचं वाईट करण्यासाठी सेवा सांगायची नाही, तर चांगलं करण्यासाठी सांगत असतो, तेव्हा आपण सेवा सांगायची. तुम्ही जर ही चूक करत आहेत, तुम्ही सेवा करतात आणि बोंबाटा करतायत तुमच्या सेवेचा, तर तुम्हाला कधीच फळ मिळणार नाही. कारण कुणाची नजर कशी असते ते आपल्याला माहिती नाही. तुम्ही किती म्हणा हा माझा, कुणी कुणाचं नाही, हे लक्षात ठेवा सर्वप्रथम. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, जेव्हा आपण सेवा करत असतो, सेवा करत असताना संकल्प करावा आणि संकल्प करून महाराजांना साकडं घालावं. नाही तुमच्या घराजवळ मंदिर मठ काही नसेल, पण महाराज आपल्या देवघरात आहेत, महाराजांना सांगितल्याशिवाय कुठलीही सेवा करायची नाही. महाराजांना सांगायचं आहे की माझ्याकडून तुम्ही करून घ्या, हा शब्द आपण तिथे ठेवावा आणि त्या पद्धतीने आपण सेवा करावी. दुसरंच म्हणजे अजून सांगेल, आपण सेवा करत असताना मी करते, मी ही सेवा करते, मी जो आहे, जो अहमपणा आहे तो बाजूला ठेवून आपल्याला करायची सेवा. महाराज माझ्याकडून करून घ्या. जेव्हा पण तुम्ही पारायण असो किंवा कुठलीही सेवा असो करायला जेव्हा तिथे बसत असतात, तेव्हा महाराजांना सांगायचं आजची सेवा माझ्याकडून करून घ्या. दिनचर्या जी असते आपली देवपूजा करताना आपण सांगायचं आहे. संकल्पयुक्त सेवा तुम्ही करत आहेत आवश्यक त्यावेळी तर नक्कीच सांगा, असं मी तुम्हाला सांगेल. आपण सेवा करत असताना अजून सांगेल की नित्यसेवा जी असते आपली, नित्यसेवा चालू ठेवावी. 3 अध्याय 11 माळी आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेले आहे. कारण ते आपले प्रारब्धाचे भोग कमी होत असतात त्यामुळे, आणि नक्कीच आपलं वर्तमान भविष्य भूत जे आहे, भूतकाळ, हे सगळं ते आपले 3 अध्यायांवर असतं. म्हणून ते आपण नित्यक्रमाने चालू ठेवावं. जरी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहेत तरी त्यासोबत ही सेवा पाहिजेच पाहिजे. 11 माळी नाही जमलं, 1 माळ का असेना, पण रोज आपल्याला गुरूंचं नाव म्हणजे महाराजांची सेवा करायची आहे. त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण कुठलीही सेवा करत आहेत, महाराजांची सेवा कुठलीही करा, तुम्ही कुठलीही करा,
आता बघा पारायण करत आहोत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे. तर पारायण करत असताना तुम्हाला सांगेल, सर्वप्रथम त्या ग्रंथात काय दिलेलं आहे ते एकनिष्ठतेने आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जे काही ग्रंथात महाराजांविषयी जे स्तुती महाराजांची गायलेली आहे, जे काही दिलेलं आहे त्यामधून आपण महाराज समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामधून आपण मन चित्त लावून आपण तो अध्याय वाचायचा आहे, आपण ग्रंथ वाचन करायचं आहे. एका ठिकाणी आपण संकल्पयुक्त सेवेला बसल्यानंतर आपण उठायचं नाही, ही आपण काळजी घ्यायची आहे. हां ठीक आहे, तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर उठू शकतात. ते महाराजांना माहिती असतं. मी सांगितलं ना मगाशी, महाराजांना सगळं माहिती असतं प्रामाणिक. त्यामुळे आपल्याला सांगायची गरज नाही, याला त्याला सांगायची गरज नाही. महाराज आणि तुम्ही आहेत फक्त तुमच्या सेवेत, बाकी तिसरा कोणीच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी बघायचं आणि मग आपण सेवा करायची. संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्या देवघरासमोर जिथे तुम्ही सुरुवात केली आहे तिथेच पूर्ण सेवा करायची आहे. तुमचे पारायण असू द्यात, कुठलीही सेवा असू द्यात, ती देवघरासमोर बसूनच करायची आणि एका ठिकाणी केली तिथेच करायची. एकच आसन तुमचं ठेवा, एकच जपमा ग्रंथ तुमचा ठेवावा, या पद्धतीने आपण सेवा करावी. परत तुम्हाला सांगेल बघा, आपण जेव्हा वाचन वगैरे करत असतो किंवा महाराजांची जी काही सेवा करत असतो, ती सेवा करत असताना मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. कोणतीही सेवा असू द्या महाराजांची, मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करावा. ज्यांनी संकल्पयुक्त सेवा केलेली आहे सुरू, त्यांनी मांसाहार वर्ज्य करावा. तुमच्या घरात खात असतील त्यांना खाऊ द्या, काही हरकत नाही, त्यांना खाऊ द्या, ते खात आहेत तर. तुम्हाला बनवून द्यायचं आहे त्यांना बनवून पण देऊ शकतात. मात्र त्याआधी तुमची जी काही सेवा असेल, सकाळी लवकर उठा, त्या दिवशी लवकर उठल्यानंतर देवांचं स्नान करायचं, देवपूजा करावी. महाराजांचं देवपूजा सगळं काही झाल्यानंतर महाराजांना खडी साखरेचा नैवेद्य अगदी ठेवा तरीसुद्धा चालेल, दूध साखर ठेवा तरीसुद्धा चालेल. जेवणाचा नैवेद्य तुम्ही नॉनव्हेज असल्यामुळे दाखवू शकत नाही, या पद्धतीने नैवेद्य महाराजांना दाखवा आणि त्यानंतर तुम्ही घरात जर नॉनव्हेज आणलं असेल तर त्यांना बनवून द्या. ग्रंथ तुम्हाला वाचन करायचं त्याआधी तुम्ही सेवा करा, नंतर त्यांना बनवून द्या, या पद्धतीने करा. तुम्ही एकदा का नॉनव्हेजला हात लावला तर नंतर ग्रंथांना हात लावायचा नाही, जपमाळेला हात लावायचा नाही, देवघराकडे फिरकायचं नाही, या पद्धतीने करा. तुम्हाला वाटतंच आहे की सकाळी मी नॉनव्हेज बनवून दिलंय, संध्याकाळी मला देवपूजा करायची किंवा दिवाबत्ती करायची संध्याकाळी, तर तुम्ही आंघोळ वगैरे शुचिर्भूत व्हायचं आहे संध्याकाळी, नंतर देवपूजा करा, या पद्धतीने. म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा आहे, मात्र ग्रंथांना हात त्या दिवशी लावायचा नाही. नाहीतर तुम्हाला शक्यच नाही झालं तुमची संकल्पयुक्त सेवा करणं, त्या दिवशी स्किप करा सेवा, दुसऱ्या दिवशी करा. पण नॉनव्हेज इकडे बनवत आहेत आणि इकडे ग्रंथांना हात लावतायत, हे चुकीचं आहे अगदी, हे करायचं नाही. खायलाही चालत नाही आणि हात लावल्याला पण चालत नाही जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा. किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण जेव्हा आपण नित्यसेवा देखील करत असतो तरीसुद्धा नॉनव्हेज जर असं तर नॉनव्हेज बनवून ग्रंथांना हात लावत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा, आपण जेव्हा पण सेवा करत असतो तेव्हा आता ब्रह्मचर्याचा नियम पाळावा का, तर ब्रह्मचर्याचा नियम जो असतो तो या ग्रंथाला नाही. श्री स्वामी चरित्र सारामृत असे कोणत्याही सेवेला नाही, फक्त जे ग्रंथ मोठे आहेत, वेद तुल्य ग्रंथ जे आहेत, गुरुचरित्र झालं, त्यांना ब्रह्मचर्याचा नियम पाळावा लागतो. किंवा दुर्गा सप्तशती पारायण झालं, या ग्रंथांना पाळायचं आहे, या ग्रंथाला नाही. तर या पद्धतीने करा. तुम्ही जर परान्न घेत आहेत, तुम्ही सेवा करत आहेत, खूप काही सेवा संकल्पयुक्त सेवा तुम्ही करत आहेत, सेवा करून तुम्ही जर अमावस्या आणि पौर्णिमा जो तिथी असतो त्या तिथीला जर दुसऱ्याच्या घरचं खात आहेत किंवा रोजच्या जीवनामध्ये पण तुम्हाला सांगेल तुम्ही परान्न टाळायचंच आहे, पण तुम्हाला सांगेल जर पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना जर तुम्ही दुसऱ्याचं घरचं जेवण घेतलं तर तुमचं एका महिन्याभराचं पुण्यप्राप्ती, एक मास बोलतात, एक मास भराचं मासिकचं पुण्यप्राप्ती त्यांना म्हणजे वाया जात असतं. हे मी सांगत नाही, तर हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेलं आहे. जो पारायण करतो त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. गुरुचरित्र ग्रंथामध्ये देण्यात आलेलं आहे, अमावस्या पौर्णिमेला परान्न टाळावं, त्याने एक महिन्याचं पुण्यप्राप्ती, आपण जी काही सेवा केलेली असेल ती पूर्ण वाया जाईल आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणारच नाही. तर या गोष्टी करायच्या आहेत. गाव जाणं असेल तुम्हाला, गाव जाऊ शकतात. तुमची सेवा तुमच्या घरातच बसून करायची. परत मी तुम्हाला सांगेल, गावी कुठे गेले तर तिथे करू नका. सासर असेल तिथे करू शकतात, माहेरी चालत नाही, याप्रमाणे करा. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ह्या जर तुम्ही टाळत नसणार, अजून महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात काय बघा,
तुमचं मन खूप पवित्र असं ठेवायचं आहे दुसऱ्यांविषयी. समोरचा काय बोलतोय त्याचं कर्म त्याला मिळणार आहे, आपलं कर्म आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणून कधीही कोणाविषयी वाईट चिंतू नका, वाईट त्यांच्याविषयी काही आपण संचित करू नका, वाईट मन ठेवू नका. फक्त आपली सेवा जेव्हा आपण करत असतो ना, संकल्पयुक्त सेवा, हे लक्षात ठेवा. सेवा आपण कशासाठी करत आहोत ते लक्षात ठेवा, ते ध्येय आपलं ठेवा. तुम्ही जर घरासाठी करत आहेत, संततीसाठी करत आहेत, मुलांच्या नोकरीसाठी करत आहेत, तुमचं ध्येय काय हवं? कारण मी माझ्यासोबत जे बोलतात त्यांना तेच सांगते, माझ्या घरातला अनुभव आहे. ध्येय आपलं काय असतं? आपलं घर, त्या घराकडे बघायचं, कोणाला वाईट बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही, काहीच नाही. फक्त आपली सेवा, आपण आपलं ध्येय काय आहे, या सेवेसाठी आपण सेवा कशासाठी करत असतो? आपल्या घरासाठी करतोय, आपल्या मुलांसाठी करतोय, ते ध्येय आपण ठेवावं. आणि त्या पद्धतीने आपण कोणाला वाईट चिंतायचं नाही, वाईट बोलायचं नाही, कोणाशी घेणं देणंच नाही. जगापेक्षा वेगळं राहायचा प्रयत्न करा. आपले महाराज आपण आणि आपली सेवा. वाईट शिवीगाळ करायचं नाही, खोटं बोलायचं नाही आणि कोणाविषयी वाईट चिंतायचं नाही, कुणाला नाव ठेवू नका. या गोष्टी आवर्जून तुम्ही पाळल्या तरच तुम्हाला फलप्राप्तीही मिळत असते. आणि शेवटचं म्हणजे काय, खूप महत्त्वाचं असं म्हणजेच काय तर, कुठलीही सेवा करत असताना तुमच्या मनात भाव असणं, विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही भलेही किती सेवा करत आहेत, ताईंनी ही सेवा सांगितलेली आहे, हा व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघितला आणि मला मग ह्या कामासाठी ही सेवा करायची, मात्र तुमच्या मनात जर काही भावच नसेल तर काही उपयोग नाही. मी ही सेवा करत आहे, महाराज मला ही सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करणार आहे, ते मला महाराज देवोत नाही तर ना देवोत. फक्त तुम्ही संकल्प केला, संकल्पामध्ये सांगावं महाराजांना की अशा अशा घरासाठी किंवा संततीसाठी किंवा मुलाच्या नोकरीसाठी मी ही सेवा करत आहे. बस त्याविषयी महाराजांना सांगायचं. फक्त रोज काय सांगायचं की महाराज माझ्याकडून सेवा करून घ्या, माझ्या पाठीशी उभे राहा. एका विश्वासाने तुम्ही ती सेवा करायची आहे आणि तुम्हाला फलप्राप्ती नाही मिळाली हे लक्षात ठेवा. तेवढाच विश्वास आपल्याला महाराजांवरती ठेवायचा आहे. सांगायचं की महाराज जे काही आहे ही सेवा मी तुमच्या चरणी अर्पण केलेली आहे, शेवटी ठरवणारे तुम्ही आहेत, तुमची इच्छा जी असेल ती माझी इच्छा असेल, हे आपण तिथे सांगावं. तुम्ही करून बघा, तुम्हाला जे तुम्ही मागत आहेत ना त्यापेक्षा जास्त पटीने महाराज देत असतात. आणि तुमच्यासाठी जे योग्य असतं, तुमच्यासाठी जे तुम्ही मागत आहेत ते द्यावं म्हणून नाही, तर तुमच्यासाठी जे योग्य असतं, जे चांगलं असतं तेच तुम्हाला मिळत असतं. हे 100% सांगते मी तुम्हाला. सेवा उपासना अशी करा ना, प्युअर करा, मनापासून करा, श्रद्धेने करा, विश्वासाने करा. कोणताही स्वार्थ आपल्या मनात ठेवू नका. या पद्धतीने आपण महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करायची. आणि तुम्हाला सांगेल, तुम्ही कितीही सेवा केल्या तरी या गोष्टी जर तुमच्या चुकतायत तर तुम्हाला कधीच फळ मिळत नाही. म्हणून या चुका करू नका. आपली सेवा करत असताना मन चांगलं ठेवून आपण महाराजांच्या सेवा ज्या असतात त्या अर्पण करू शकतो. बरेच लोक सेवा करतात पण ह्या चुका करत असतात. म्हणून या चुका टाळून आपण सेवा करा. नक्कीच 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल म्हणजे मिळेल. 100% तुमची इच्छाप्राप्ती होत असते. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.